नमस्कार, ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। सध्या मी ठाण्यातील नौपाड्यामध्ये आहे आणि आपण इथं पाहिलं तर एफडीएची मोठी कारवाई या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। नौपाड्यामध्ये अनेक इन्स्टामार्ट असेल किंवा स्विगीचे जे पदार्थ आहेत या ठिकाणी संपूर्ण वाईट अवस्थेमध्ये पाहायला मिळते। कुठेतरी गांजाचे कागद असतील किंवा अनेक खराब झालेले पदार्थ जे आहेत ते इकडे विक्रीसाठी या ठिकाणी आणण्यात होते। संपूर्ण पर्दाफाश जो आहे भाजपचे नगरसेवक संजय वाघुले यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। नेमकी काय परिस्थिती आहे सध्याची? वाघुले साहेब, काय नेमकी परिस्थिती आहे? गांजाचे कागद जे आहे ते विक्री केले जात होते इन्स्टामार्टमध्ये, स्विगी, कुठेतरी नागरिकांच्या आरोग्यासाठी धोका पाहायला मिळतो। नेमकी काय परिस्थिती आहे? भागामध्ये शिवानंद सोसायटी या ठिकाणी सोसायटीच्या बेसमेंटमध्ये इन्स्टा डीमार्ट नावाचं आउटलेट आहे आणि ह्या आउटलेटवाल्यांची जबाबदारी आहे की या सोसायटीच्या आवारामध्ये आपण जर एखादा व्यवसाय करत असाल तर या सोसायटीच्या आवारामध्ये स्वच्छता ठेवायला पाहिजे। गेले 8 दिवस झाले सोसायटीच्या आवारामध्ये सडलेल्या दुधाच्या पिशव्या आहेत, ब्रेड आहेत, श्रीखंड आहे, असं या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि सोसायटीमधल्या राहणाऱ्या लोकांना आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे। यांना वारंवार त्या ठिकाणी सूचना दिलेली आहे की रोजचा हा भाग स्वच्छता करा, परंतु गेली 15 दिवस झाले सर्व कागदाचा लगदा पडलाय आणि नागरिक या ठिकाणी हैराण झालेले आहेत। नागरिकांच्या आम्हाला तक्रारी येत आहेत। पावसाळा चालू आहे, डेंग्यू मलेरियाचं प्रमाण वाढलेलं आहे। एफडीआयचे इन्स्पेक्टर गायकवाड साहेब या ठिकाणी येत आहेत। तुकाराम मुंडे साहेबांना या भागातले फोटो पाठवलेत। त्यांना इथे जी काही अस्वच्छता आहे या आउटलेटची ते पण त्या ठिकाणी पाठवलेलं आहे। कडकात कडक कारवाई या डीमार्ट सेंटरवर व्हावी एवढीच आमची मागणी। सर, धक्कादायक बातमी आहे। कुठेतरी कशा प्रकारे तुम्ही हा पर्दाफाश जो केलेला आहे, कशा प्रकारे माहिती जी आहे ती समोर आली की गांजाचे पेपर्स असतील किंवा आमचे स्वच्छता निरीक्षक या ठिकाणी सकाळी आले होते। त्यांनी त्यांना सूचना दिल्या। त्यांचं म्हणणं ही आमची खाजगी जागा आहे, तुम्ही इथे येऊ शकत नाही। त्यांनी सांगितलं खाजगी जागा जरी असेल तरी स्वच्छता ठेवण्याचं काम तुमचं आहे आणि त्यांच्याशी आरेरावी करत होते। त्यांनी मला फोन केला आणि मी आलो या ठिकाणी। नंतर कळलं की स्टोअरमध्ये गांजाला जो कागद लपेटला जातो त्या कागदाची विक्री पण या आउटलेटमधनं होते। माझं या ठिकाणी एफडीआयला एवढीच विनंती आहे आणि आम्हाला माहिती दिली पाहिजे की गांजासाठी जो काही कागद लपेटला जातो त्या कागदाला विकायचे अलाउड यांना आहे का याची माहिती पण त्यांनी द्यायला पाहिजे। साहेब, इन्स्टामार्ट असेल किंवा इकडे जर स्विगी असेल यांच्यावरती काय कारवाई होणार? कारण की तुम्ही आताच एफडीएचे अधिकारी यांच्याशी बोललात, कारवाई काय यांच्यावरती? एफडीआयचे अधिकारी आल्यानंतर आम्हाला समजेल, पण नौपाडा भागामध्ये अनेक ठिकाणी आउटलेट आहेत। पाचपाकडी भागामध्ये पण प्रशांत कॉर्नरच्या मागे एक आउटलेट आहे, त्या ठिकाणी मी परवा सकाळी गेलो होतो, त्या ठिकाणी पण स्वच्छता नाहीये। आत्ता या ठिकाणी एफडीआयचे इन्स्पेक्टर आल्यानंतर प्रशांत कॉर्नरच्या मागे पण एक आउटलेट आहे, त्या ठिकाणी पण पाहणी आपण करूया। सर, बोलत की अशा प्रकारचे कागद इतर देखील इन्स्टामार्ट ठाण्यामध्ये आहेत, तिकडे देखील अशा प्रकारचे असं उघड असेल? एफडीआयच्या अधिकाऱ्यांना माहिती घेऊ ना की यांना त्यांनी परवानगी दिली का। 5 मिनिटात आपल्याला समजेल। या ठिकाणी येतात गायकवाड साहेब। नक्कीच या ठिकाणी एफडीएचे अधिकारी देखील थोड्या वेळात या ठिकाणी येणार आहे। आपण समोर पाहिलं तर सडलेले या ठिकाणी संपूर्ण पदार्थ ते आहेत ते इन्स्टामार्ट यांच्या माध्यमातून या ठिकाणी विक्री करण्यात येते। संपूर्ण धक्कादायक प्रकार जो आहे तो या ठिकाणी आपण पाहतोय। ठाण्यातील नौपाडासारख्या एका उच्चभ्रू ठिकाणी या ठिकाणी घडलेला आपल्याला पाहायला मिळतोय। समोर आपण पाहिलं तर अनेक दुधाचे पाकिट्स आहेत किंवा दही असेल, पनीर असेल, हे संपूर्ण खराब अवस्थेमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। ते तशाच अवस्थेमध्ये या ठिकाणी आपण पाहिलं तर इन्स्टामार्ट यांच्या माध्यमातून विक्री करण्यात येते। तसंच आपण म्हटलं तर एक धक्कादायक प्रकार जो आहे तो गांजाचे पेपर्स जे आहेत ते देखील या ठिकाणी या इन्स्टामार्टमध्ये विक्री होत होती। संपूर्ण प्रकार जो आहे तो स्थानिक नगरसेवक भाजपचे संजय वाघुले यांच्या माध्यमातून पर्दाफाश करण्यात आलेला आहे। इन्स्टामार्ट आहे या ठिकाणी कुठेतरी नौपाड्यासारख्या एका उच्चभ्रू ठिकाणी हा प्रकार जो आहे तो घडलेला आहे आणि याचाच पर्दाफाश जो आहे तो भाजपचे नगरसेवक संजय वाघुले यांनी केलेला आहे। कुठेतरी दुग्धजन्य पदार्थ आहे, दूध असेल, पनीर असेल, दही असेल, हे पूर्णपणे सडलेल्या अवस्थेमध्ये होते आणि याचाच पर्दाफाश जो आहे तो संजय वाघुले यांनी केलेला आहे। आत्ताच थोड्या वेळामध्ये त्यांनी सांगितलं की एफडीएचे अधिकारी जे आहेत ते देखील या ठिकाणी येणार आहे, यांच्यावरती कारवाई जी आहे ती त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात येणार आहे। कुठेतरी धक्कादायक प्रकार जो आहे तो ठाण्यामध्ये आज सकाळीच पाहायला मिळतोय। कुठेतरी एफडीएची कारवाई जी आहे ती मोठी ठरण्यात येणार आहे। समोर आपण पाहिलं तर एफडीएचे आयुक्त आहेत
तुकाराम मुंढे यांना देखील वाघुले साहेब म्हणजे संजय वाघुले नगरसेवक आहेत भाजप, त्यांनी मेल केलेला आहे. कुठेतरी अशा इन्स्टामार्ट असेल किंवा स्विगीसारख्या अनेक कंपन्यांवरती कारवाई व्हावी अशी त्यांची मागणी आहे. सडलेल्या अवस्थेमध्ये संपूर्ण पदार्थ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. भीषण अशी परिस्थिती ठाण्यातील या इन्स्टामार्टमध्ये या ठिकाणी पाहायला मिळते. अनेक ठाणेकर जे आहेत ते ह्याच इन्स्टामार्टमधनं खरेदी करत असतात. कुठेतरी त्यांच्या जीवाला देखील या ठिकाणी धोका जो आहे तो निर्माण झालेला आहे. समोर म्हणलं तर ही सोसायटी आहे, या सोसायटीतील नागरिकांच्या जीवाशी देखील या ठिकाणी खेळ केला जातोय असा देखील प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित होतो. भीषण अशी परिस्थिती, नागरिकांच्या जीवाशी संपूर्ण हा खेळ जो आहे तो इन्स्टामार्टच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि धक्कादायक बातमी म्हणजे या ठिकाणून पाहिलं तर गांजाचे पेपर्स जे आहेत ते या इन्स्टामार्टमध्ये विक्री होत होते. याचा देखील पर्दाफाश जो आहे तो भाजपचे नगरसेवक संजय वाघुले यांनी केलेला आहे. कुठेतरी ही परवानगी जी आहे ती त्यांना देण्यात आली होती की नाही हा देखील प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित होतो. समोर आपण पाहिलं तर या घटनास्थळी स्वतः भाजपचे नगरसेवक आलेले आहेत, सोबत त्यांचे सहकारी देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एफडीएचे अधिकारी देखील आहेत, ते थोड्या वेळात या ठिकाणी ह्या संपूर्ण घटनेवरती कारवाई करण्यात येणार आहे. कुठेतरी या संपूर्ण गोष्टीमुळे एक लक्षात येतं की एक मोठी कारवाई जी आहे ते एफडीएच्या माध्यमातून आज ठाण्यात होणार की नाही हा देखील प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित होतो. संपूर्ण पदार्थ आहेत, ब्रेड देखील आहेत, आईस्क्रीमचे डबे आहेत, दूध आहेत, अनेक पदार्थ आहेत जे एकदम घाण अवस्थेमध्ये, सडलेल्या अवस्थेमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आणि संपूर्ण पदार्थ जे आहे ते त्याची विक्री जी आहे ती याच इन्स्टामार्टमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळत होती. आणि गांजाचे पेपर्स आहेत. धक्कादायक प्रकार संपूर्ण या इन्स्टामार्टमध्ये घडत होता. आणि याचाच पर्दाफाश जो आहे तो नगरसेवक संजय वाघुले यांनी केलेला आहे. आणि थोड्याच वेळात एफडीएचे अधिकारी देखील या ठिकाणी येणार आहेत. त्यांच्या माध्यमातून ही मोठी कारवाई जी आहे ती ठाण्यामध्ये या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळेल. तर संपूर्ण कारवाईवरती ठाणे लाईव्हचं लक्ष आहे. ठाणे लाईव्हचे अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच ठाणे लाईव्हला फॉलो करा. धन्यवाद.